तर तुम्ही व्यायाम जरी व्यवस्थित करत असाल, तुम्ही झोपत जरी व्यवस्थित असाल, जेवण जरी व्यवस्थित करत असाल, पण जर तुम्ही मानसिकरित्या किंवा शारीरिकरित्या फार स्ट्रेसमध्ये असाल, तर तुम्हाला हा स्ट्रेस मॅनेज करता आला पाहिजे. आता स्ट्रेस मॅनेज कसा करायचा? सोप्या भाषेत सांगतो, जसं तुम्ही शरीराचा व्यायाम करता, तसा मनाचा व्यायाम केला पाहिजे. तो व्यायाम म्हणजे ध्यान साधना. ध्यान म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर विपश्यना तुम्ही करू शकता. लक्षात घ्या. विपश्यना म्हणजे काय? सोप्या भाषेत 10 मिनिटं तुम्ही घरामध्ये बसायचं, डोळे बंद करायचे, मांडी घालून छानपैकी बसायचं आणि नाकाच्या या भागावरती येणाऱ्या-जाणाऱ्या श्वासावरती फोकस करायचं. डोळे बंद करून फोकस करायचं. आपला फक्त येणारा-जाणारा श्वास ऑब्झर्व्ह करायचा. त्याला चेंज करायचा प्रयत्न करायचा नाही. जसं तुम्ही नदीच्या कडेला बसून वाहणारं पाणी जेव्हा बघता, तसंच तुमचा श्वासाला तुम्ही बघत राहायचं. कुठल्याही प्रकारचा चेंजेस त्यात करायचे नाही. तुमच्या लक्षात येईल, की कदाचित तुमच्या मनात एखादा विचार डोकावलाय. परत मन तुमचं त्या विचारापासून पकडून आणा आणि त्या श्वासावर आणा. असं तुम्ही एक 10-15 मिनिटं जरी रोज केलं बसून, तरी तुमचा कॉन्सन्ट्रेशन खूप छान वाढतं. तुमचं तणावाकडचं जे कंट्रोल असतं, तुमचा तणावावरचा कंट्रोल वाढतो. तुमच्या तणावामुळे होणारा तुमचा जो परिणाम असतो, तो कमी होतो. ऑब्व्हियसली तुमचे त्याच्यामुळे कॉर्टिसॉल लेव्हल कमी होणार आणि त्याच्यामुळे तुमचं ब्लड शुगरला पण अफेक्ट होणार नाही.